नमस्कार. आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण कोल्हापुरी मिसळची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी अर्धा किलो मटकीची उसळ घेतली आहे. आपण आता ही उसळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. उसळ शिजविण्याकरता येथे मी गॅसवर कढईत 2 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे. पाणी गरम झाल्यानंतर त्यात आपण 1 टेबलस्पून मीठ, 1 टीस्पून हळद, धुवून घेतलेली मटकी, आता आपण ही मटकीची उसळ चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. सात ते 8 मिनिटांनंतर आपली मटकीची उसळ शिजून तयार आहे. आता मिसळीचा कट बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी येथे मी गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढई गरम झाल्यानंतर आपण त्यात तमालपत्र, अर्ध्या दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 1 जावित्री, 4 लवंग. आता आपण हे मसाले 2 मिनिटांपर्यंत भाजून घेऊ. आता त्याच कढईत 1 टेबलस्पून खसखस भाजून घेऊ. आता आपण 2 टेबलस्पून तीळ भाजून घेऊ. आता आपण 1 वाटी खोबरे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ. आता एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरे, 2 मध्यम आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. कांद्यांना छान प्रकारे लालसर रंग आल्यानंतर त्यात 1 हिरवी मिरची टाकून घेऊ. आता आपले कांदे छान प्रकारे तळले गेले आहेत. आपण गॅस बंद करून घेऊ. आता येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले गरम मसाले टाकून घेऊ. भाजून घेतलेली खसखस, भाजून घेतलेली तीळ आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ. आता त्या मसाल्यामध्ये भाजून घेतलेले खोबरे टाकून घेऊ. व मिक्सरमध्ये वाटून घेऊ. व त्याच मसाल्यामध्ये भाजून घेतलेला कांदा टाकून घेऊ. व मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट करून घेऊ. आता कटासाठी लागणारा मसाला तयार आहे. आता गॅसवर कढईत मी तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात कढीपत्ता, 1 टीस्पून जिरे, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा. आता आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो,
1 टीस्पून हळद व शिजवून घेतलेली मटकीची उसळ टाकून घेऊ. आता आपण त्यात 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर व 1 टेबलस्पून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकून घेऊ व आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. एक टेबलस्पून लिंबूचा रस. आता मिसळीसाठी लागणारी मटकीची उसळ तयार आहे. आपण मिसळीचा कट बनवण्यासाठी घेऊया. त्यासाठी येथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्यात आपण कढीपत्ता टाकून घेऊ. एक टीस्पून जिरे व मिसळीचा कट बनवण्यासाठी बनवून घेतलेला मसाला टाकून घेऊ. आता आपण या मसाल्यात छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. आता आपले या मसाल्याला छान प्रकारे तेल सुटले आहे. आपण यात मसाले टाकून घेऊ. 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. आता आपण या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. आता या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तेल सुटले आहे. आता आपण यात मटकी शिजवताना वापरलेले पाणी टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून मिसळ मसाला. आता आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून याला उकळी आणून घेऊ. आता आपल्या कढईला छान प्रकारे उकळी आली आहे. आपण गॅस बंद करून यात कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपण मिसळची प्लेट बनवण्यासाठी घेऊ. त्यासाठी एका डिशमध्ये मटकीची उसळ, जाड शेव, बारीक शेव, बारीक चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीर, बनवून घेतलेला मिसळीचा कट. आता आपली कोल्हापुरी मिसळ तयार आहे. जर तुम्हाला झणझणीत कोल्हापुरी मिसळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.